नमस्कार. गोडगप्पाच्या आजच्या या एपिसोडमध्ये येस इन्फोटेकच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांचं आयटी करिअर घडवणारे संदीप भुतारे सर आलेत. सर, या एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्कार. आणि तुम्हाला पहिलाच प्रश्न जो बाउन्सर आहे तो विचारतो की आपण आयटीच्या क्षेत्रामध्ये गाईड करता सगळ्यांना, तर आयटीच्या क्षेत्रावरती अतिक्रमण करणारं, आक्रमण करणारं का सपोर्टिंग करणारं असं जे एआय आलेलं आहे या क्षेत्रामध्ये, तर त्या एआय मुळे सध्याची आयटीची परिस्थिती काय आहे असं तुम्ही सांगाल? सर, जसं बरेच सारे विद्यार्थी ज्यांना आय-टीमध्ये करिअर चालू करायचं आहे किंवा पालक सुद्धा ज्यांची मुलं ग्रॅज्युएट झालीत किंवा इंजिनिअरिंग वगैरेला आहेत. हं. तर काही महिन्यांपूर्वीची किंवा काही 1-1.5 वर्षापूर्वीची परिस्थिती अशी होती, की एआयला सगळे खूप घाबरत होते. हं. पण आता ते चित्र खूप व्यवस्थितपणे बदललेलं आहे. नक्कीच बदललेलं आहे. हं. आणि आत्ताच्या मोमेंटला जवळपास आता जुलै 2026 मध्ये आपण दुसऱ्यांदा बोलतोय सर. तर टॉप 5 टेक्नॉलॉजीजमध्ये एआय आलेलं आहे, जिथे फ्रेशरसाठी मार्केटमध्ये सगळ्यात जास्त जॉब अपॉर्च्युनिटीज आहेत. त्याच्यामुळे अतिक्रमण न करता खूप उत्तम प्रकारे आय-टी करिअर चालू करण्यासाठी सपोर्टच एआय करत आहे आणि आपल्या सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातले सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांचं सक्सेसफुली आय-टी करिअर एआयमध्ये चालू झालेलं आहे. येस सर. सर, आता एआय आणि आयटी हे दोन्ही हातात हात घालून चालतायत असं तुमच्या बोलण्यावरून मला लक्षात येतंय. तर याच्यामध्ये जॉब जात नाहीयेत. पण याच्यामध्ये मग हे एआय आणि आयटी एकमेकांशी इन्व्हॉल्व होण्याच्या दृष्टीनं हे आता काम करण्याची पद्धत कशी बदलली किंवा काय बदलली आहे? कसं आहे सर, जसं की एआयच्या केसमध्ये एआयला आय-टी इंडस्ट्री आत्मसात खूप फास्ट किंवा ज्याला आपण अडॉप्ट असं म्हणतो ते करते आणि काम करण्याची पद्धत नक्कीच बदललेली आहे. कारण बेसिकली एआयमुळे होतंय काय, की आय-टी इंडस्ट्रीमध्ये जेव्हा आपण काम करतो तेव्हा आपला काम करण्याचा स्पीड वाढतोय, ॲक्युरसी वाढते किंवा एफर्ट जे असतात ते कुठेतरी कमी लागतायत. त्यामुळे सगळ्याच जॉब प्रोफाईल ज्या आय-टीमध्ये आहेत, प्रत्येक ठिकाणी एआयचे टूल्स आहेत. त्यामुळे काम करण्याची पद्धत नक्कीच बदललेली आहे. पण ती सकारात्मकतेने बदललेली आहे आणि जसं मी मगाशी म्हटलं सर, की टॉप 5 टेक्नॉलॉजी ज्याच्यामध्ये आय-टीमध्ये सध्या फ्रेशर स्टुडंटसाठी जॉब आहेत. तर टॉप 5 टेक्नॉलॉजीजमध्ये एआय, एआय-एम-एल इंजिनिअर किंवा एआय रिलेटेड ज्या काही टेक्नॉलॉजीज आहेत त्या आत्ता आलेल्या आहेत. हे खूप सकारात्मक चित्र सर आता एआयमुळे आय-टी इंडस्ट्रीमध्ये फ्रेशर जॉब करता हां. बदललेलं मी आहे. फ्रेशरसाठीच विचारणार होतो, की ह्याच्यामध्ये आता मग कोणत्या टेक्नॉलॉजीज आलेल्या आहेत? आता फ्रेशरला जर आय-टी करिअर करायचं आहे, जसं सर तुम्ही विचारलंत, तर टेक्नॉलॉजी मल्टिपल आहेत. ऑफकोर्स प्रत्येक टेक्नॉलॉजीमध्ये एआयचा कुठेतरी सपोर्टिव्ह रोल हा आहेच आणि तो कायमस्वरूपी असणार आहे. पण फ्रेशरला आय-टी करिअर चालू करताना फक्त टेक्नॉलॉजी पाहून चालत नाही. तर आपण जे काही शिकतोय त्याच्यामध्ये नंबर ऑफ अपॉर्च्युनिटीज मार्केटमध्ये खूप जास्त आहेत का? कारण त्या असतील तरच जास्तीत जास्त इंटरव्ह्यूज मिळणार आहेत. त्याला फ्युचरमध्ये स्कोप आहे का? या सगळ्या गोष्टींचाही विचार आपल्याला नक्कीच करायला लागतो आणि तो विचार करता सध्या टॉप 2 टेक्नॉलॉजीज फ्रेशरसाठी पहिली आहे कोर टेक्नॉलॉजी ज्याला आपण प्रॉपर सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणतो, डेव्हलपमेंट म्हणतो किंवा फुल स्टॅक डेव्हलपर म्हणतो ते. आणि दुसरी गोष्ट ज्याच्यामध्ये एआयचा रोल खूप जास्त आहे आणि कोविड पॅन्डेमिक नंतर खूप जास्त अपॉर्च्युनिटीज या फील्डमध्ये डेव्हलप झालेल्या आहेत. डेटा रिलेटेड टेक्नॉलॉजी जसे की डेटा सायन्स, डेटा एनालिटिक्स या 2 टॉप 2 टेक्नॉलॉजीज आहेत सध्या, ज्याच्यामध्ये सर फ्रेशर्सला खूप चांगलं पॅकेज आणि खूप चांगलं जॉब अपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत. सर, पण या सगळ्या गोष्टी जर समजा कॉलेजमध्ये शिकवल्या जात असतील, हां. तर यासाठी मग आपल्या येस इन्फोटेकच्या मार्गदर्शनाची गरज विद्यार्थ्यांना का आहे? आता याच्यामध्ये प्रॅक्टिकली बोलायचं तर होतं कसं सर, कॉलेजचा जो सिलेबस आहे तो युनिव्हर्सिटीला धरून असतो किंवा कॉलेजला कुठेतरी हे बंधन आहे, की या वेळेमध्ये युनिव्हर्सिटीचा एवढा जो सिलेबस आहे तो आम्हाला संपवणं आहे किंवा तेवढं शिकवणं आहे. दुसरी गोष्ट आजकालही बऱ्यापैकी पार्ट हा थेरॉटिकल आहे. पण इंडस्ट्रीला ते नकोय. मुद्दा तो होतो सर, की गरज का आहे येस इन्फोटेकची? तर कॉलेजमध्ये आपण डिग्री प्रोस्पेक्टिव्ह, एक्झाम प्रोस्पेक्टिव्ह सगळे स्टुडंट शिकतायत आणि इंडस्ट्रीला हवंय प्रॅक्टिकल नॉलेज. सो या दोन्हीमध्ये जो गॅप आहे, हं. तो गॅप भरून कसा काढणार? त्याच्यासाठी लागतात लेटेस्ट स्किल्स, स्पेशलायझेशन आणि त्यासाठी सर येस इन्फोटेकची गरज पडते. बरोबर आहे सर, की म्हणजे याच रिलेटेड प्रश्न माझा असा होता, की काही स्टुडंटनी मेसेजमध्ये टाकलेलं आहे आपल्याला, की आम्ही टॉपच्या कॉलेजमधून इंजिनिअरिंग केलंय. हां. याच्यामध्ये आम्हाला बेसिक थिअरॉटिकल नॉलेज मिळाले, पण प्रॅक्टिकल नॉलेज मिळालेलं नाहीये. मग आम्ही काय करायचं, की तुम्ही बेसिक पासून हे सगळं शिकवता, प्रॅक्टिकल शिकवता, कसं शिकवता? नक्कीच सर. अगदी स्क्रॅचपासून या गोष्टी शिकवल्या जातात. त्याचं कारण असं आहे,
की आपल्या कॉलेजमध्ये सेमिस्टर पॅटर्न असतो हं. आणि कुठेतरी ही गोष्ट, मी स्वतः पण एक इंजिनियर आहे, तर कुठेतरी गोष्ट ही होतेच की मागच्या सेमिस्टरमध्ये जे काय आपण शिकलोय त्याचा कुठेतरी भाग मागे पडत जातो. नवीन सेमिस्टरमध्ये जी एक्झाम आपल्याला द्यायची त्याच्यावरती आपण जास्त फोकस करतो आणि जेव्हा हे कलेक्टिव्हली नॉलेज जेव्हा इंडस्ट्रीला पाहिजे इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्ट होण्यासाठी, तर मग ते तिथे कुठेतरी गॅप पडतंय. हं. त्याच्यामुळे एखादा स्टुडंट हा टॉप इंजिनिअरिंग कॉलेजमधनं असेल किंवा टायर 2, टायर 3 इंजिनिअरिंग कॉलेजमधनं किंवा कुठल्याही कुठल्याही कॉलेजमधनं कॉलेजमध्ये. हां. शिकवताना सर सगळ्या गोष्टी बेसिक पासून असं समजलं जातं की त्या स्टुडंटला काहीच येत नाही हो. आणि एकदा शून्यातनं सुरुवात केली जाते, तेव्हा स्टुडंट एक चांगल्या प्रकारे आणि कॉन्फिडेंटली शिकतो सर. म्हणजे तिथं शिकलेलं त्याचा ॲड ऑन होत असेल आणि प्लस आपण देत हां, असलेलं. तिथे शिकलेला ॲड ऑन नक्कीच आहे. बरं. सर, आपल्या भागामधल्या विद्यार्थ्यांचा एक अत्यंत म्हणजे कमतरता आहे, कमीपणा आहे असं पण म्हणू शकतो मी, की इंग्लिशच्या बाबतीमध्ये ते खूपच कच्चे आहेत आणि त्यांना या गोष्टींसाठी जो काही एक आत्मविश्वास डेव्हलप करायला पाहिजे, तर तो तुम्ही त्यांच्यात निर्माण करता का? नक्की सर. पहिली गोष्ट मला सांगायला आवडेल, की आता जवळपास महाराष्ट्रामध्ये आपलं कोल्हापूर, सांगली, साताऱ्यापासून अमरावतीपर्यंत येस इन्फोटेकच्या शाखा आहे. हं. तर जेव्हा सर्व स्टुडंटशी मी इंटरॅक्ट करतो, तर मी म्हणेल मी स्वतः सुद्धा मराठी शाळेतनं पूर्ण माझं शिक्षण झालेलं आहे. येस. तर कम्युनिकेशन हा एक कॉमन प्रॉब्लेम आपल्या विद्यार्थ्यांचा असतो आणि त्याच्यात त्या बिचाऱ्यांची खरंच काहीच चूक नाहीये सर. कारण असं आहे, की त्यांना आजूबाजूला ते एन्व्हायर्नमेंटच मिळत नाही. समजा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जरी आहे, तरी बेसिक काही थिअरॉटिकल, टेक्निकल गोष्टी असतील जे इंग्लिशमध्ये प्रोफेसर शिकवणार आहेत. पण बाकीचं जनरल कम्युनिकेशन, त्याची मित्रमंडळी हे सगळे मराठीतच करा. मराठीतच बोलणार. त्याच्यामुळे तो डेव्हलप कसा होणार? हं. आणि त्यामुळे इंटरव्ह्यूमध्ये, कॉर्पोरेटमध्ये आपले जे विद्यार्थी आहेत ते थोडंसं रिजेक्ट होण्याचं प्रमाण आहे, प्रामाणिकपणे मी सांगेल थोडं जास्त आहे. पण या वीक पॉइंटला आपण धरून तर ठेवू शकत नाही नाही. त्याला. त्याच्यामुळे आम्ही त्याच्यावरती फोकस हा केला, की फक्त टेक्निकल नाही शिकवायचं विद्यार्थ्याला. ते तर त्याचं बेस आहे, ब्रेड एंड बटर आहे. त्यासोबत डेली त्याला स्पोकन इंग्लिश पण, जेणेकरून त्याचा इंटरव्ह्यूमध्ये कॉन्फिडन्स वाढेल. आणि फक्त स्पोकन इंग्लिशने पण फायदा नाही. इंटरव्ह्यूमध्ये गेल्यावर जे जनरल इंटरव्ह्यू क्वेश्चन असतात, जसं की टेल मी अबाउट युअरसेल्फ आहे, व्हाय शुड वी हायर यू, काही फिक्स क्वेश्चन आहेत सर. पण त्याची प्रॉपर तयारीच नसल्यामुळं मुलं अचानक इंटरव्ह्यूला गेल्यावर फेल होतात. त्याची पण अगोदर तयारी करून घ्यायची. सो अशा 3 टप्प्यांतल्या ज्या गोष्टी आहेत, त्या आम्ही पॅरलली सोबत घेऊन चालतो. हं. त्याच्यामुळे तो विद्यार्थी खूप चांगला डेव्हलप होतो हं. आणि त्याच्यामुळेच आपल्या सांगली आहे, कोल्हापूर आहे, साताऱ्यामध्ये कराडला आपली ब्रँच आहे. आता आपल्या परिसरातील, आपल्या शहरातील खूप सारे विद्यार्थी हे लेटेस्ट आयटी टेक्नॉलॉजीमध्ये आपल्या शहरांमध्ये ज्या शाखा आहेत, हं. त्याच्यामध्ये शिकून त्यांनी त्यांचं आयटी करिअर चालू सुद्धा केलेलं आहे. येस सर. सर, आता मला एक गोष्ट सांगा, की याच्यामध्ये आपला इंटरव्ह्यू इथपर्यंत ज्यांनी बघितला असेल, की ते पालक असतील किंवा विद्यार्थी असतील, त्यांच्या मनामध्ये येणारा पहिला प्रश्न असा असेल, की आम्हाला ॲडमिशन घ्यायची असेल, तर हे वर्ग सुरू कधी होतील? का हे जे क्लासेस आहेत आपल्या येस इन्फोटेकचे, आता सांगली ब्रँच आहे, कोल्हापूर ब्रँच आहे, सातारा जिल्ह्यासाठी कराड शहरामध्ये ब्रँच आहे. तर दर महिन्यामध्ये 15 दिवसातनं एक बॅच आपली चालू होत असते सर. कारण हे असं सीझनल नाही, की जसं 10वी-12वीचं असतं, की 12वीची एक्झाम झाली की मग पुढे होतं. कारण आपल्या विद्यार्थ्यांना आयटी करिअरकडे जायचं. मग त्यासाठी आपण लवकरात लवकर त्यांना आयटी करिअरकडे घेऊन गेलो पाहिजे. त्याच्यामुळे महिन्यातनं 2 बॅचेस या लेटेस्ट आयटी टेक्नॉलॉजीच्या या सगळ्या शहरांमध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये ज्या आपल्या शाखा आहेत, तिथे 15 दिवसातनं एक बॅच, महिन्यातनं 2 बॅचेस सर चालू होतात. ओके. सर, आपण मागे जेव्हा इंटरव्ह्यू केला त्यावेळेला आपण म्हणाला होतात, की तुम्ही इंजिनिअरिंग शिकलेले असाल किंवा शिकत असाल, तर दोघांसाठी आपण काम बघतो, दोघांच्यावरती काम करतो. तर समजा मुलं फर्स्ट इयरला असतील, तर त्या फर्स्ट इयरच्या इंजिनिअरिंगच्या मुलांसाठी तुमचा रोडमॅप काय असेल? सगळ्यात आयडियल गोष्ट ही आहे, जी मुलं आता फर्स्ट इयरला आहेत किंवा मॅक्स सेकंड इयरला आहेत डिग्रीच्या, की त्यांनी सुरुवात ॲज सून ॲज पॉसिबल याच दिवसापासून, जेव्हापासून आज आदरणीय सरांचा हा पॉडकास्ट तुम्ही पाहताय, तर रोडमॅप हा आहे, की फर्स्ट इयरला असताना पहिली गोष्ट आपण ठरवायचं आहे, की आय-टीमध्ये नेमक्या कुठल्या टेक्नॉलॉजीमध्ये मला करिअर करायचं आहे. कारण असं नाही होऊ शकत, की तुम्ही आज डेटा सायन्समध्ये करिअर करताय आणि उद्या लगेच आठवड्याभराने जाऊन फुल स्टॅकमध्ये करताय, असं होत नाही. सो पहिली गोष्ट म्हणजे फर्स्ट इयरला असताना ठरवायचं आहे, की कुठल्या टेक्नॉलॉजीमध्ये करिअर करायचं आहे. आणि त्या टेक्नॉलॉजीच्या फक्त ज्या बेसिक गोष्टी आहेत सर, त्या फर्स्ट इयरला तुम्ही शिकून घ्यायच्यात. कारण कॉलेजचाही बाकीचा अभ्यास हा असतोच. त्यानंतर सेकंड इयरला काय करायचं आहे, त्या टेक्नॉलॉजीच्या ॲडव्हान्स गोष्टी शिकायच्या आहेत. थोड्याशा एक स्टेप ॲडव्हान्स. मग आता बेसिक प्लस ॲडव्हान्सचं नॉलेज आपल्याकडे आलं.
आणि मग त्यानंतर बेस्ट पार्ट चालू होतो जेव्हा आपण कॉलेजच्या थर्ड इयरला असतो. मग ती 3 वर्षाची डिग्री असेल हम्म. किंवा बीटेक बी सारखी 4 वर्षाची डिग्री असेल. थर्ड इयरला प्रत्येक कॉलेज, प्रत्येक युनिव्हर्सिटी हे इंटर्नशिप, रिअल टाइम कंपनीमध्ये जाणं आहे, रिअल टाइम प्रोजेक्टवरती काम करणे हे कंपल्सरी केलेलं आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना वेळ कॉलेजेस आणि युनिव्हर्सिटीने दिलेला आहे. तर मग बेसिक नॉलेज, ॲडव्हान्स नॉलेज आणि मग इंटर्नशिप रिअल टाइम प्रोजेक्टवरती या 3 टप्प्याचा फॉर्म्युला जर आपण फॉलो केला आणि असा स्टुडंट जेव्हा त्याची 3 वर्षाची किंवा 4 वर्षाची डिग्री ही पास आउट होतो, तेव्हा त्याला सर कंपनी खरंच लाखोंचं पॅकेज हे देतातच. आपल्या खूप साऱ्या विद्यार्थ्यांना दिलं आहे. सो हा आयडियल रोड मॅप आहे ज्याला आयटी मध्ये करिअर चालू करायचं आहे. म्हणजे फर्स्ट इयर पासून लास्ट इयर पर्यंत कुठल्याही स्टेपला विद्यार्थी असेल तर हो. त्याच्यासाठी तुमचा रोडमॅप आता एकदम रेडी आहे. हो, आणि जितक्या लवकर तो सुरुवात करेल ना सर विद्यार्थी, तेवढं त्याच्यासाठी चांगलं आहे. आता ह्याच्यामध्ये आय टीच्या इंटरव्ह्यूसाठी एखादा स्टुडंट जर गेला जो आपलं पॉडकास्ट ऐकतोय तर त्याला येस इन्फोटेकचे डायरेक्टर म्हणून तुम्ही काय गाईडलाईन द्याल किंवा त्याला काय टिप्स द्याल छोट्याशा? त्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट असेल, पहिली गोष्ट म्हणजे तुमचा इंटरव्ह्यू आहे नाही आहे, टेक्निकल गोष्टींची कंटिन्युअस प्रॅक्टिस करत राहा. ही पहिली गोष्ट. कारण ज्या गोष्टी आपल्याला खूप सोप्या वाटतात ना कोडिंगच्या, नेमकं तिथेच एक्झाममध्ये किंवा इंटरव्ह्यूमध्ये आपला कॉन्फिडन्स कमी होतो. सो कन्सिस्टंट प्रॅक्टिस टेक्निकल गोष्टींची. दुसरीकडे आपल्या इंग्लिश बोलणारा आपला आजूबाजूचं सर्कल नाही, मान्य आहे. पण ती वीकनेस घेऊन आपण इंटरव्ह्यूअरला नाही दाखवू शकत. कारण इंटरव्ह्यूअर आपल्या वीकनेससाठी आपल्याला सिलेक्ट नाही करणार. त्यामुळे कम्युनिकेशनवरती पण डेली कन्सिस्टंट प्रॅक्टिस चालू ठेवा. कन्सिस्टन्सी हा इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. आणि तिसरी गोष्ट, थोडंसं ज्या टेक्निकल गोष्टी आहेत, जसं की टेक्निकल न्यूज आहेत, Instagram आपण सगळे पाहतो, YouTube आपण सगळे पाहतो. तर विनाकारण बाकीचा टाइमपास जिथं रील्स वगैरे पाहण्यामध्ये होतो, तो न करता जो फोकस आहे तो जर थोडा टेक्निकल ओरिएंटेड गोष्टींवरती जर आपण दिला, तर मी म्हणेल की या कन्सिस्टन्सीमुळे जेव्हा केव्हा इंटरव्ह्यूची अपॉर्च्युनिटी आपल्याला येते, ती लवकरात लवकर आपल्याला ग्रास्प करता येते. म्हणजे जिथं बाकीचे लोक इंटरव्ह्यूची अपॉर्च्युनिटी आल्यावर तयारी करणार आहेत, तिथं आपण ऑलरेडी तयार आहे, तर ऑफकोर्स ती अपॉर्च्युनिटी आपण लवकरात लवकर ग्रास्प करणार आहे, पिकअप करणार आहे. सो ह्याच बेसिक गोष्टी आहेत सर. कन्सिस्टन्सी सर्वात महत्वाचं आहे. सगळा खेळ कन्सिस्टन्सीचा आहे. सर हे तर खूप छान वाटलं असेल मुलांना आणि तुम्ही सांगितल्यामुळे सोपंही वाटलं असेल की ह्याच्या थोड्याशा टिप्स फॉलो करूया. आता आपण म्हणतो की तुमचा रिझ्युमे जो आहे तो तुमचा आरसा असतो. म्हणजे तुम्ही नक्कीच. तुमच्यासमोर कागद किंवा तुम्ही तुमच्या मेलनं पाठवता त्यावेळेला ते बघून तो मॅनेजर म्हणतो की हां ठीक आहे, या रिझ्युमेवरून मला समजलं की हा माणूस काय आहे, याची शिस्त असेल किंवा त्या भाषेची मांडणी असेल किंवा एकूणच सगळ्या गोष्टी. नक्कीच. तर फ्रेशर जे असतील त्यांच्यासाठी रिझ्युमे कसा असावा याबद्दल तुम्ही काय सांगाल? फ्रेशर स्टुडंटची रिझ्युमे बनवताना सगळ्यात मोठी चूक काय होते की ते पिढ्यानपिढ्या चालत आलेलं, जे 1 वर्ष सिनियर स्टुडंट असतील त्यांचा रिझ्युमे घेतात, कॉपी पेस्ट करतात, नाव पत्ता सगळं बदलतात, फक्त कॉलेजही साधारण सेम असतं. तर असं अजिबात करायचं नाहीये विद्यार्थी मित्रांनो. तो जमाना गेला 5-6 वर्षांपूर्वीच. सो रिझ्युमेची पहिली गोष्ट म्हणजे सर, फ्रेशरचा रिझ्युमे तुम्हाला कितीही नॉलेज असलं तरी फक्त 1 पानाचाच पाहिजे, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, त्याच्यामध्ये प्रोफेशनल एखादा जर तुमचा फोटो असेल, प्रेफरेबली टाय मधला वगैरे किंवा कॉलेजच्या युनिफॉर्म मधला जिथे तुमचा चेहरा क्लिअर दिसतोय, तो एक ॲड ऑन पॉझिटिव्ह गोष्ट त्याच्यामध्ये ॲड करतो. तिसरी गोष्ट, फापट पसारा सगळा डिटेल ॲड्रेस टाकण्याची गरज नाहीये. ह्या चुका टाळायच्यात. चौथी गोष्ट, जो फोकस करायचा आहे तो प्रायमरी करायचा आहे तुमच्या स्पेशलायझेशनच्या स्किल सेटवरती. कारण काय, की तुम्ही सांगता की माझी डिग्री झाली. लेट्स से आपण पकडू कॉम्प्युटर इंजिनिअरिंग झालंय. पण ते तर तुमच्यासारख्या मी म्हणेल हजारो नाही, जवळपास लाखो लोकांचं झालंयच ना. मग त्यात तुमचं वेगळेपण काय? तर आपलं ज्या टेक्नॉलॉजीमध्ये स्पेशलायझेशन आहे, ते आपलं वेगळेपण आहे. सो फोकस, नाव, ईमेल आयडी त्याच्या अंडर डायरेक्टली हा स्पेसिफिक स्किल सेटवरती पाहिजे, जेनरिक स्किल सेटवरती नको. त्यानंतर एज्युकेशन बॅकग्राऊंडचे बेसिक डिटेल आपले 10th 12th डिग्रीचे जे मार्क्स असतील ते. आणि त्यानंतरची पुढची स्टेप आहे कॉमन हॉबीज, जसं की रीडिंग बुक, लिसनिंग म्युझिक आणि मुलींच्या केसमध्ये कुकिंग वगैरे. प्लीज असं टाकू नका, कंपनीला त्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट नाहीये. ओके. सो तुम्ही एक एम्प्लॉई म्हणून जर रिझ्युमे सादर करताय तर त्या कंपनीचे HR काय पाहतील, ते काय अँगलने विचार करतील याचा विचार करा. विनाकारण आपले स्ट्रेंथ्स, वीकनेसेस विचारलेच नाहीयेत कुणी, त्यामुळे रिझ्युमेमध्ये टाकायचंच नाहीये. सो या गोष्टी फॉलो केल्या
तर डेफिनेटली एक रिझ्युमेचं आपलं जे वेटेज असतं आजकाल त्याचं रिझ्युमे सिलेक्शन जे आहे ते ॲप्लिकेशन ट्रॅकिंग सॉफ्टवेअर ATS म्हणून कन्सेप्ट आहे. कुठलेही HR बऱ्यापैकी आजकाल असं मॅन्युअली तुमचा रिझ्युमे पाहत नाहीत. हो. तर ते सॉफ्टवेअर थ्रू तुमचा रिझ्युमे मी Scan म्हणेल करतात. की स्कॅन होतो. सो त्याचा ATS स्कोर तुमचा मॅक्झिमम असेल. तो चेक करण्याचे खूप सारे फ्री ऑनलाईन टूल्स आहेत. सो ते तुम्ही वापरू शकता. बट मॅक्झिमम ATS स्कोर ठेवा. कॉपी पेस्ट अजिबात करू नका. स्वतःचा ओरिजिनल असा रिझ्युमे तिथे तुम्ही ठेवला पाहिजे. सर थँक्यू. खरं तर म्हणजे मलाही या गोष्टींचं नॉलेज नव्हतं आणि मलाही या गोष्टींबद्दल मी खरंच अनभिज्ञ होतो, की रिझ्युमे कसा जायला पाहिजे कंपनीच्या ह्याच्यापर्यंत. आपण म्हणजे विचार करतो, की मी खूप सारं काही याच्यामध्ये लिहिलं तर माझा रिझ्युमे नाही. स्ट्रॉंग होईल. तर तसं तसं नाहीये, म्हणजे हा नाहीये. गैरसमज आहे. आता आणखीन एक समज आहे का गैरसमज आहे मला माहीत नाही, की पैसे भरून आयटीमध्ये जॉब मिळतात असं काहीतरी आहे. असं जर असतं, पैसे भरून जर जॉब मिळाले असते, तर मी म्हणेल की कुठल्याच सो कॉल्ड श्रीमंत पालकांची मुलं बेरोजगार राहिली नसती. पण आजकाल परिस्थिती अशी आहे, की आपण श्रीमंत आहोत. पैशाबद्दल हा प्रश्न हो. आहे म्हणून मी या प्रकारे बोलतोय. कृपया कोणी गैरसमज करून घेऊ नका, की आपण सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातनं आहोत किंवा अजून मी म्हणेल आर्थिक आणीबाणी थोडं परिस्थिती नाजूक असलेल्या कुटुंबातून आहोत. याने IT कंपनीला काहीच फरक पडत नाही. त्यांना हवेत एक टीम मेंबर ज्यांच्याकडे स्किल्स आहेत आणि ते का? कारण ते स्किल्स त्या कंपनीमध्ये आपण त्या कंपन्यांचे जे क्लायंट्स आहेत, त्यांच्या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये वापरणार आहोत, जेणेकरून कंपनी ग्रो होणार आहे आणि आपणही ग्रो होणार आहे. आणि या उलट ज्यांनी फक्त हा गैरसमज मनामध्ये ठेवला, की पैसे भरून IT जॉब मिळता येतो, तर खूप सारी उदाहरणं मी आता नावं घेत नाहीत. तुम्ही स्वतः काही महिन्यांपूर्वीच वाचलेली आहेत. करोडो रुपये, लाखो रुपये विद्यार्थ्यांचे वाया गेलेले आहेत, ज्यांनी फक्त चुकीच्या मार्गाने काहीतरी पैसे भरून जॉब मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो असं अजिबात करू करायचं नाही. नका. हां, पैसे घरच्यांचे कुणी श्रीमंत असो, मध्यमवर्गीय असो, आपल्या आई-वडिलांनी कष्टानेच कमवलेले असतात. सो पैसे भरून होत नाही. इथे कंपन्यांना स्किल हवेत. बरोबर. सर आता याच्यामध्ये संपूर्ण जगातच ही परिस्थिती आहे, की जो बॅलन्स आपण म्हणतो, की गरिबी श्रीमंतीचा बॅलन्स जो म्हणतो, तसाच यामध्ये आहे. आयटीच्या क्षेत्रामध्ये जे तरुण लागलेले आहेत नोकरीला किंवा मोठमोठ्या कंपन्यांमध्ये आहेत, त्यांना आज करोडोचे पॅकेजेस आहेत. हां. पण काही स्टुडंट्स जे आहेत, त्यांना आज अशी परिस्थिती आहे, की ते बेरोजगार आहेत. तर हा जो बॅलन्स आहे, हा साधण्याचा आपण इन्फोटेकच्या माध्यमातून कसा प्रयत्न करताय? बॅलन्स साधण्याचं जसं सरांनी सांगितलं, की काही-काही स्टुडंटला खूप उत्तम पॅकेजेस आहेत. ओके. जसे की IITचे वगैरे स्टुडंट आहेत, त्यांना अगदी करोडमध्ये पण पॅकेज जातं. तो विषय आपण बाजूला ठेवूया. आपण एक सामान्य स्टुडंटबद्दल बोलूया, जे एका ॲव्हरेज कॉलेजमधले आपल्यासारख्या जसं की सातारा, कोल्हापूर, सांगली आपल्यासारख्या शहरातले आहेत. तर एखाद्या स्टुडंटला चांगलं पॅकेज मिळतं, एखाद्याचं सिलेक्शनच होत नाही. तर बऱ्याचदा काय होतं ना, की हा जो फरक सगळा आहे, हा सगळा स्किल सेटचा आहे आणि जो स्टुडंट चांगलं पॅकेज मिळवतो, भले तो आपला खूप चांगला मित्र असेल, पण तो किती जास्त प्रॅक्टिस करतो ना, हे तो तुमच्यापासून कधीच तुम्हाला सांगत गप्पा नाही. नाही. बरोबर. तो तुम्हाला पिक्चरला म्हणेल, "चल आपण पिक्चर पाहायला जाऊ, आपण कुठेतरी फिरायला जाऊन येऊ किंवा एक फेरफटका मारून येऊ शहरामध्ये." आपण म्हणतो ना, एक मित्र. पण त्या व्यतिरिक्त तो अभ्यास किती करतो हे तुम्हाला नाही दाखवत. का नाही दाखवत? त्याच्या नजरेत तुम्ही त्याचे पण कॉम्पिटिटर आहात. हो. मित्र कॉलेजला असेपर्यंत जेव्हा जॉबची गोष्ट येते, त्याला तेव्हा तुम्ही ऑब्व्हियसली कॉम्पिटिटर होता. त्यामुळे हा जो पॅकेजमधला डिफरन्स आहे किंवा करियर चालू होणं आणि न होणं, हा जो डिफरन्स आहे, हा प्युअरली फक्त आणि फक्त स्किल्समुळे आहे. सो जर एखाद्याला पॅकेज मिळालंय चांगलं, जॉब त्याला मिळालाय, तर आपण हा विचार करणं, एक आत्मपरीक्षण करणे, त्याच्याकडे असे कुठले स्किल सेट होते, की आहेत, ज्याच्यामुळे कंपनीने त्याला एवढं चांगलं पॅकेज दिलंय किंवा त्याला सिलेक्ट केलंय. आणि ते स्किल सेटमध्ये आपण कुठेतरी कमी पडतो. बरोबर. सो ती कमी भरून काढली, की मग ही तुलना होणार नाही. बरं. सर आता आपण सॉफ्ट स्किल असतील किंवा व्यक्तिमत्व विकास असेल आणि आपण म्हणलो तसं कम्युनिकेशन, या सगळ्याचं जे आयटी करिअरमध्ये काय नेमकं स्थान आहे आणि ते आपण त्याच्यावरती कसं वर्किंग करतो? नक्की, कारण कसं आहे सॉफ्ट स्किल मी तुम्हाला माझं स्वतःचं उदाहरण देतो. जसं मी अगोदर सांगितलं, की माझं स्वतःचं पूर्ण शिक्षण हे मराठी बॅकग्राऊंडमधनं झालेलं आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये. तर जेव्हा माझं कॅम्पस प्लेसमेंट झालं Accenture व्हिच इज अ वेल नोन MNC. तर तिथे जेव्हा मला प्रोजेक्ट मिळाला UK शक्यतो इंडस्ट्रीचे प्रोजेक्ट असतात UK, फॉरेन कंट्रीज. तर त्यांचं ॲसेंट समजताना ऑफिसच्या मीटिंगमध्ये
तो हेडफोन असा कानाला घट्ट लावून एक एक शब्द त्यांचा मला ऐकायला लागत होता. ओके. मग कुठेतरी महिन्याभरानंतर मला त्यांचा ॲसेंट थोडा ठीकठाक समजायला लागला. सो सर, जसं तुम्ही म्हणालात, आपलं एक ओव्हरऑल आपली पर्सनॅलिटी, आपला कॉन्फिडन्स, या सगळ्या गोष्टींचा कम्युनिकेशन ऑल्सो ऑफकोर्स खूप जास्त इम्पॉर्टंट फॅक्टर आय-टीमध्ये आहे. का? कारण इथे आपले जे क्लायंट्स आहेत, आपल्या कंपनीचे जे क्लायंट्स आहेत, ज्या प्रोजेक्ट्सवरती आपण काम करतोय, ते फॉरेन आहेत. तिथं आपल्याला आपली थोडीशी पर्सनॅलिटी इफेक्टिव्ह असणं, हे करिअर चालू करण्यासाठी आणि त्याहीपेक्षा जास्त दुप्पट मी म्हणेल आपल्या करिअरमध्ये ग्रोथ घेण्यासाठी, ह्या गोष्टी सर खरंच खूप जास्त इम्पॉर्टंट. आणि मग दुसरा प्रश्न तुमचा आहे, की मग याला आपण इम्प्रूव्ह कसं करतो? सो मला याची कल्पना आहे, की कॉलेजमध्ये असताना बऱ्यापैकी हे वातावरण आपल्याला मिळत नाही. तर मग आपल्या येस इन्फोटेकच्या इथे आपण काही ग्रुप डिस्कशन सेशन, कम्युनिकेशन सेशन्स, इंटरनल प्रोजेक्ट प्रेझेंटेशन सेशन्स वगैरे या गोष्टी अरेंज करतो, जेणेकरून विद्यार्थ्यांना एक त्यांना Development होते. डेव्हलपमेंट होते आणि एखाद्यामध्ये जर काही कमतरता आहे, हं. तर त्याला अगोदरच जाणवतं, की मी या एरियामध्ये इम्प्रूव्ह करणं आहे स्वतःला. जेणेकरून तो इंटरव्ह्यूमध्ये जाऊन फेल होऊन त्याला ठेच लागून कळण्यापेक्षा त्याला जर शिकतानाच कळालं, तर तो ऑफकोर्स दुप्पट जोमाने तयारी करतो आणि मग पुढे इंटरव्ह्यूला जातो आणि सिलेक्शनचे त्याचे चान्सेस मग हे खूप वाढतात. बरं. सर, आपल्या इथं सगळ्या विद्यार्थ्यांच्या मनात किंवा कुणाच्याही मनामध्ये येणारा प्रश्न आहे, तो विचारतो, की आपल्याकडं हे संपूर्ण कोर्स कंप्लीट केल्यानंतर 100% जॉब मिळतोच का हो? आतापर्यंत जो विद्यार्थी कोर्स केल्यानंतर त्याने सगळ्या असाइनमेंट्स वगैरे सगळ्या प्रॉपरली फॉलो केलेल्या आहेत. प्लेसमेंट ची जी टीम आहे आपली, त्या प्लेसमेंट टीमने अरेंज केलेल्या इंटरव्ह्यूला तो गेला आहे. हं. ओके. भले तो एकदा फेल होईल, दोनदा होईल, तीनदा होईल, चारदा होईल, पाचदा होईल. कुठलाही स्टुडंट सर एवढा वीक नसतो. हं. ओके. तर याचं कारण असं आहे, आपला जो प्लेसमेंट असिस्टन्स आहे, तो 1 इयर करताय आणि असा कुठला स्टुडंट नाहीये, ज्याला जॉब मिळायला 1 वर्ष लागलं, जिथं तो सिन्सिअरली मेहनत टाकतोय. हं. त्यामुळे जो स्टुडंट मन लावून मेहनत टाकतोय, अटेंटिव्ह राहतोय, त्याचा जॉब मिळतोच. मग बरं. इथे ऑब्व्हियसली आपले जे प्रेक्षक आहेत, त्यांच्या मनात हा प्रश्न येईल, की सर आम्हाला कोर्स केलं 1 वर्ष लागणार का जॉब मिळायला? तर असं नाहीये. 1 वर्ष हे ड्युरेशन ऑफिशियली आपण का ठेवलेलं आहे? तर काही लेडीज स्टुडंट आमच्याकडे असतात, ज्यांचं समजा मॅरेज वगैरे आहे, लग्न वगैरे ठरलेलं आहे. त्याच्यात 4-6 महिन्यांचा एक वेळ त्यांचा जातो. स्थिर स्थावर व्हायला जातो. काही लेडीजच्या केसमध्ये प्रेग्नन्सीच्या गोष्टी असतात. नॅचरली 4-6 महिन्यांचा वेळ तिथे लागतो. तर अशा विद्यार्थ्यांना सुद्धा, अशा स्टुडंट्सला हा आत्मविश्वास असावा, की मी आत्ता शिकते आणि ऑफिशियली हा माझा 4-6 महिन्यांचा ब्रेक जरी झाला, तरी त्यानंतर मला इंटरव्ह्यू कॉल्स मिळणार आहेत. हं. सो या दृष्टीने एक लाँग टर्मचा विचार करून आपण ते 1 इयर ठेवलेलं आहे. बरोबर. पण येस, ज्याने जो करेक्ट डायरेक्शनने मेहनत करतो, ॲटलीस्ट ज्या गोष्टी सांगतील त्या ऐकतो, त्याला 1 वर्ष. त्याला त्याच्या खूप अगोदरच जॉब मिळतोच. सर, कसं आहे, की तुम्ही मिळतो म्हणून सांगताय, पण याची काही उदाहरणं आहेत का तुमच्याकडे? नक्कीच सर. मी आपल्या सांगली ब्रँच जी आहे येस इन्फोटेकची, त्याच्या विद्यार्थिनीचं उदाहरण देतो नावासहित. त्या विद्यार्थिनीला, स्टुडंट्सला तिचं प्लेसमेंट झाल्यानंतर अभिनंदन करतानाचा एक सुद्धा व्हिडिओ आपल्या ऑफिशियल पेजला आहे. तर किरण पुकाळे म्हणून स्टुडंट आहे. तिचा करियर गॅपही होता बराच आणि लेटेस्ट जॉब प्रोफाईल जसं मी म्हटलं, AI/ML इंजिनियर म्हणून तिचं सिलेक्शन झालं. तर तिची सिलेक्शनची प्रोसेस अशी होती, की ज्या दिवशी कंपनीचा इंटरव्ह्यू होता, त्याच्या 1 दिवस आधी पुण्यामध्ये अवकाळीच जास्त असा पाऊस झालेला, असं सडनली. तर थोडं जास्त प्रमाणात पाऊस झाला होता. त्याच्यामुळे आणि इंटरव्ह्यू होता पुण्याला. पुणे हेड ऑफिसला कंपनीचे HR आणि त्यांची टीम आली होती. तर पुण्याच्या आजूबाजूचे स्टुडंट हेड ऑफिसला जे आहेत, त्याच्यातलं कोणी इंटरव्ह्यूलाच आलं नाही. आणि ही स्टुडंट किरण आणि अजून एक तिची फ्रेंड आहे, तिचं नाव मला आठवेना. तिचं सुद्धा प्लेसमेंट झालं सेम कंपनीमध्ये सेम दिवशी. तर या दोघींची सिन्सिअरिटी मानली पाहिजे. पहाटे सांगलीवरनं पुण्याला मला वाटतं काय 5-5:30 ची 5, पहिली हो. एसटी आहे. 500. हां. हां, 5 पाऊस इकडेही झाला होता त्यावेळेस. हं, हं. एक अवकाळी पाऊस सगळीकडे झाला होता. तरी पण त्यांनी जास्त विचार न करता 5 वाजताची पहिली एसटी पकडली. जवळपास 11 वाजेपर्यंत पुण्यामध्ये हेड ऑफिसला त्या पोहोचल्या आणि पुण्यातले जास्त कोणी स्टुडंट आलेच नाही. हं. आणि त्या कंपनीचे जे HR आणि सीनियर पर्सन आले होते, त्यांना जेव्हा आम्ही हे सांगितलं ना, की या स्टुडंटकडे टेक्निकल नॉलेज सेमच आहे, कारण सिलेबस सगळ्यांचा सेम आहे. बट धिस इज देअर सिन्सिअरिटी लेव्हल. दोघी मैत्रिणी आहेत, दोघी मुली आहेत. असं नाही की आमच्यासोबत कोणी मुलगा नाही किंवा कोणी घरचे असे वडीलधारी माणसं नाही, कुणी नाही. दोघी बॅचलर आहेत, मॅच्युअर आहेत. सोबत एसटी पकडून आल्यात. दे वेर सो इम्प्रेस्ड. त्या सिन्सिअरिटीवरती पुणे हेड ऑफिसच्या कुठल्या स्टुडंटचं तेव्हा प्लेसमेंट नाही झालं. पण
यांचं झालं. यांचं झालं, कारण पुण्यातलं कोणी आलंच नव्हतं इंटरव्ह्यूला. सो या सगळ्या गोष्टी अशा प्रकारे मॅटर करतात. बरोबर. हे सांगली ब्रँचचं आपलं इथलं नावच आहे, किरण पुकाळे असं त्या स्टुडंटचं नाव आहे. तर ह्याच्यामध्ये सर आपला जो क्लास आहे तो अटेंड करत असताना हा ऑनलाईन करावा की ऑफलाईन करावा, काय तुम्ही सजेस्ट काय द्याल? सर कसं आहे की आजकाल शिकण्याचे मोड्स हे वेगळे वेगळे आहेत, पण माझं नेहमीच सांगणं राहतं की शक्य असेल तर तुम्ही तिथल्या तिथे क्लासरूमला शिकणं जास्त गरजेचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा फायदा काय होतो की थोडंसं ग्रास्पिंगमध्ये तर आपल्याला त्याचा बेनिफिट होतोच, पण जेव्हा क्लासरूमला त्याच्या शहरामध्ये स्टुडंट शिकतोय, जसं की आत्ता सांगली, कोल्हापूर, सातारा, अमरावती, अहिल्यानगर इथे आपल्या ब्रँचेस आहेतच. तर दुसरा सगळ्यात महत्त्वाचा बेनिफिट हा होतो की जो मुलगा किंवा मुलगी जो स्टुडंट आहे तो त्याच्या घरीच आहे शिकताना, म्हणजे पालकांसोबत आहे. तर कुठेतरी त्याची एक डिसिप्लिन, त्याची शिस्त किंवा त्याच्या सवयी या एका प्रॉपर ट्रॅकवरती राहतात. समजा असं होतं की कुठल्या तरी याच्या नावाखाली स्टुडंट गेलाय पुण्याला किंवा मुंबईला, मग त्याचे कोण फ्लॅटमेट्स आहेत किंवा त्याचे कोण साथीदार आहेत, त्यातनं एखादा खराब सवयीवाला स्टुडंट असेल तोच विनाकारण एखादी सिगरेटच फुकून बघचा आग्रह करतो किंवा मग एखादा पेगच घे, अशा व्यसनांच्या विनाकारण सवयी लावण्याचा प्रयत्न करतो. या अशा बऱ्याच गोष्टींचा पण विचार आजकाल करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे टेक्निकल आणि बाकीच्या या सगळ्या गोष्टींचा विचार करता आणि कुठेतरी राहण्या-खाण्याच्या खर्चामध्ये त्याच्यामध्ये बचत ही नक्की होते. सो या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर त्या सिटीची जी शहरातली जी ब्रँचेस आहे, तर त्या ब्रँचमध्ये क्लासरूम आपण शिकलं तर सगळ्यात जास्त फायद्याचं ते प्रत्येक स्टुडंटला हे ठरतं आणि ग्रास्पिंगमध्ये डेफिनेटली एक चांगला फरक त्याने हा पडतोच, असं आहे. म्हणजे जर शक्य नसेल तर ऑनलाईनचा ऑप्शन निवडायला हरकत नाही, हो, पण ऑफलाईन केलेले जास्त नक्की. जर शक्य आहे तर नक्कीच मग ज्या शहरामध्ये ब्रँच आहे एस इन्फोटेकची तिथे क्लासरूम केलेलं मुलांच्यासाठी आणि त्यांच्या पालकांसाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे. अदरवाईज खूपच जास्त फ्रीडम मिळाल्यावर काही काही दुर्दैवाने सांगावसं वाटतं. ही गोष्ट सगळ्या मुलांना किंवा सगळ्या मुलींना ॲप्लिकेबल होत नाही. पण घरी असताना खूप सिन्सिअर आहे मुलगा किंवा मुलगी आणि जस्ट 4-6 महिन्यासाठी शिक्षणासाठी किंवा अशा कुठल्यातरी कोर्ससाठी तो बाहेर पडलाय, दुसऱ्या मोठ्या शहरात गेलाय आणि मग खूपच बिघडलंय. अशी दुर्दैवाने काही उदाहरणं बरीच आजकाल समोर यायला लागलीत. ह्याचा पालकांनीही सिन्सिअरली विचार करावा. बाकी शिकणं आणि प्लेसमेंट वगैरे सगळीकडे सेम आहे. तुम्ही अमरावतीपासून कोल्हापूरपर्यंत कुठल्याही ब्रँचमध्ये शिकलात तरी प्लेसमेंट तर विद्यार्थ्यांच्या आपल्या हडपसरच्या पुण्यातले जे हेड ऑफिस आहे तिथनंच होणार आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये विशेष जास्त फरक पडत नाही आणि तेही नसेल तर मग ऑनलाईनचा पर्याय हा आहे. येस सर, आपण हे सगळं आता जे बोलतोय तो विद्यार्थ्यांच्या करिअर बद्दल बोलतोय, पण ते घडवण्यामध्ये किंवा त्याला उभारण्यामध्ये पालकांचाही खूप मोठा वाटा असतो, आपण असं नक्कीच. तर ह्याच्यामध्ये ह्या पालकांच्या मध्ये आणि विद्यार्थ्यांच्या मध्ये एक चांगला सुसंवाद होण्याच्या दृष्टीनं, म्हणजे पालकांच्या अपेक्षा त्याचं विद्यार्थ्यांनी पूर्ण करणं आणि त्या एकमेकांशी दोघांचा सुसंवाद होणं, याच्यासाठी आपण काय सांगाल? याच्यामध्ये कसं आहे की बऱ्याचदा पालकांना मला हे सांगायचं आहे. बऱ्याचदा पालक काय करतात की मला त्यातलं काही कळत नाही, आय-टीतलं काही कळत नाही, तुला जे काही शिकायचंय ते शिक किंवा ठीक आहे तू शिकतोय, मग मला पुढचं काही माहित नाही, अशी एक चुकीची भूमिका घेतात. ती नाही घ्यायची. उलटं पालकांनी हे आत्मविश्वासाने सांगितलं पाहिजे की ठीक आहे, तू जे काही शिकतोयस त्याला किती महिने लागणार आहेत, ओके. कुठे शिकतोयस, या ब्रँचमध्ये शिकतोयस, पण मी जाऊन मला भले टेक्निकली माहिती नाही, पण मी साधारण महिन्यातनं एकदा फॉलोअप घेणार की तू तिथे जातोयस की नाही, तू तिथे जे काही शिकवलंय त्याची व्यवस्थित प्रॅक्टिस करतोयस की नाही, तू अभ्यास करतोयस की नाही, कशी तुझी प्रोग्रेस आहे, तुला जॉब मिळण्यासाठी काय करायला हवं, तुझ्यात काय कमतरता आहे किंवा कुठल्या गोष्टींवरती तू चांगलं करतोयस. ॲटलिस्ट एवढा फॉलोअप पालकांना शक्य असेल तर त्यांनी इन्स्टिट्यूटला येऊन, नसेल शक्य तर कमीत कमी फोनवरून जरी घेतला तरी त्या मुलांना पण एक मी म्हणेल की एक पॉझिटिव्ह गोष्ट राहते की अरे बाबा आता मला सिन्सिअरली मेहनत करायची, कारण माझ्या पालकांचं सुद्धा लक्ष आहे. आणि जसं आपण मगाशी सो ही एक गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे. सो पालकांनी गोष्टी टाळायच्या नाहीयेत, त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायचं. टेक्निकली समजून घेण्याची गरजच नाही, पण ऍटलीस्ट शिकताना किती महिने अभ्यास करतोय की नाही करत आपला मुलगा किंवा मुलगी, कन्सिस्टंटली जातोय की नाही बॅचेसला, सगळ्या गोष्टी फॉलो करतोय की नाही, तर एवढं तर कुठलेही पालक फॉलोअप घेऊच शकतात. खूपच नाही तर एक फोन तर 15 दिवसातनं करू शकतात. सो हे पालकांनी जरूर करा, याचा खूप फायदा होतो तुमच्या मुलांना. म्हणजे पालक बंधू भगिनींनी आपल्या मुलांना एका इन्स्टिट्यूटला घातलेलं आहे किंवा एखाद्या अकॅडमीमध्ये घातलेलं आहे किंवा इव्हन सरांच्या कोर्समध्ये घातलेलं आहे, आता इथं आपली जबाबदारी संपलेली आहे असा विचार न करता त्या मुलावरती पूर्णपणे लक्ष ठेवलं पाहिजे, वॉच ठेवला पाहिजे आणि त्याच्याशी संवाद साधला पाहिजे, असं तुम्हाला? नक्कीच नक्कीच सर. सर, आताची जी युवा पिढी आहे
ती थोडीशी भरकटलेल्या अवस्थेमध्ये आहे. म्हणजे अगदी डायरेक्टच मी म्हणेन, की काय करायचं, कसं करायचं, यात त्यांच्यासमोर एक व्हिजन येत नाही आहे अनेक गोष्टींमुळं. सोशल मीडिया असेल किंवा त्यांना मिळणाऱ्या एज्युकेशनची क्वालिटी असेल, या सगळ्या गोष्टींच्यामुळं. त्यात त्यांची चूक नाही आहे किंवा पालकांच्या त्यांच्याकडनं असणाऱ्या अपेक्षांमुळं असेल. तर त्यांना एक आयटी कोच म्हणून तुम्ही त्यांना एक मेंटॉर म्हणून काय सल्ला द्याल? पहिली गोष्ट जसं सरांनी सांगितलं, की हे कन्फ्युजन सगळं विद्यार्थ्यांच्या मनामध्ये का आहे? त्याची 2-3 कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे सोशल मीडिया, ज्याच्यामध्ये आपल्याला अर्धवट ज्ञान दिलं जातं. मी म्हणत नाही, की सोशल मीडिया वाईट आहे किंवा चांगला आहे. हा आपल्या चर्चेचा विषय नाहीये. पण एक हाल्फ नॉलेज त्याच्यावरनं मिळतं. कंप्लीट क्लॅरिटी मिळत नाही, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याला करिअरबद्दलचा डिसिजन घ्यायचा आहे, जो त्याचं आयुष्य बदलणारा, मी म्हणेल त्याच्या 20-22 वर्षाच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा डिसिजन आहे. कॉलेजपर्यंत सर्वसाधारण आपण सेम रूटने सगळे चालत असतो. तिथे विद्यार्थी काय करतात, त्याच्या एखाद्या मित्राला विचारतात, ज्याला स्वतःला पण काही नॉलेज नाही. सेमच नॉलेज आहे. किंवा मग एखाद्या नात्यातला किंवा एखाद्या मित्राचा भाऊ-बहीण जे करिअरमध्ये सेट आहेत, शेजारी-पाजारी आहेत. पण मला खरंच सांगा सर, आजकाल आत्तापर्यंत कोणत्या शेजाऱ्याने एखाद्याचं भलं केलं किंवा एखाद्याला चांगला सल्ला दिला? नाही, असं नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात कन्फ्युजन वाढतच जातं. चुकीचे आयटी करिअर ट्रॅक ते निवडतात आणि ही पहिली स्टेप जी आहे, पहिली मिस्टेक अव्हॉइड करण्यासाठी येस इन्फोटेकमध्ये आहेत सीनियर करिअर काउन्सिलर, जिथे विद्यार्थ्यांना त्यांचं एज्युकेशन बॅकग्राऊंड, त्यांचं पास आउट इयर यानुसार कुठल्या करिअर ट्रॅकमध्ये त्यांना आयटीच्या अपॉर्च्युनिटीज जास्तीत जास्त मिळतील हे सांगितलं जातं. कारण शिकायचं तर विद्यार्थ्यांना आहेच, पण काय शिकायचं जेणेकरून लवकरात लवकर जॉब मिळेल हे पण तर तितकंच महत्वाचं आहे ना सर. ओके, सो हे कन्फ्युजन क्लिअर करण्यासाठी एक आयटी करिअर कोच म्हणून किंवा सीनियर करिअर काउन्सिलर जे इन्फोटेकचे आहेत, त्यांची खूप साऱ्या हजारो विद्यार्थ्यांना मदत झालेली आहे आणि त्यांनी त्यांचं बेस्ट आयटी करिअर चालू सुद्धा केलेलं आहे. आता याच्यामध्ये आयटी क्षेत्रामध्ये गुरुचं स्थान कितपत आहे? सर, आता मी कुठल्याही फील्डमधल्या जे मोठे व्यक्ती आहेत त्यांचं उदाहरण देऊन सांगतो. जसं की आपण अगदी स्पोर्ट्समधलं घेऊया, सचिन तेंडुलकर. आपल्या सर्वांना माहिती की आचरेकर सर त्यांचे गुरु होते. किंवा बाकीचं कुठलंही फील्ड घ्या, जिथं तुम्हाला प्रॉपर डायरेक्शन दाखवणारं जर कोणी कोच किंवा गुरु नाहीये, तर मग कुठेतरी एकतर यश आपल्याला लवकर मिळत नाही किंवा मग ते कुठेतरी आपला ट्रॅक चुकतो, त्याच्यामध्ये वेळ वाया जातो आणि करिअरच्या बाबतीमध्ये तर ही रिस्क आपण घेऊच शकत नाही. त्याचं कारण असं आहे, करिअरमध्ये जर आपला वेळ विनाकारण जास्त वाया गेला तर तो वेळ हा आपला एक करिअर गॅप म्हणून कन्सिडर होतो आणि ग्रॅज्युएट विद्यार्थी म्हणून किंवा त्यांचे पालक म्हणून आपल्या सर्वांनाही हे माहिती आहे की जर करिअर गॅप वाढला तर मिळणाऱ्या अपॉर्च्युनिटीज या हळूहळू कमी होत जातात असं आहे. त्यामुळे मी म्हणेल तर करिअर पहिली गोष्ट कुठलं चालू केलं पाहिजे, त्यानंतर काय शिकलं पाहिजे, परत ते शिकल्यानंतर योग्य प्लेसमेंट्स मिळण्यापर्यंत या सगळ्या गोष्टीमध्ये सर एक करिअर कोच किंवा ज्याला आपण गुरु म्हणतो त्याची गरज ही प्रत्येक फील्डमध्ये जशी पडते तशी आपल्या करिअरच्या बाबतीतही नक्कीच पडते सर. सर, आता या क्षेत्रामध्ये गुरु किती महत्वाचा आहे याच्याबद्दल तुम्ही माहिती सांगितलीत आणि योगायोगानं याच महिन्यामध्ये आपला एपिसोड लागल्यानंतर काही दिवसातच गुरुपौर्णिमा देखील येते. तर गुरु म्हणून या आयटी मधल्या हजारो विद्यार्थ्यांचं करिअर घडवण्यामध्ये तुमचा मोठा हात आहे. त्यासाठी मी तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देतो आणि याच पद्धतीनं तुम्ही याही पुढं अनेक मराठी मुलांचं भवितव्य घडवावं अशा शुभेच्छाही देतो. या एपिसोडमध्ये तुम्ही सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद.